हॅलो किड्स, वेलकम टू माय चॅनल मराठी सीबीएसई. मराठी सीबीएसई चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मराठी सीबीएसई हा एक असा कन्सेप्ट आहे ज्यामध्ये आपण सीबीएसई पॅटर्नचं मॅथ्स मराठीमध्ये समजून घेणार आहोत. आज आपण पाहणार आहोत डिव्हिजन फॉर सेकंड स्टँडर्ड. तर डिव्हिजन काय असतं? डिव्हिजन म्हणजे जो काही तुम्हाला नंबर दिलेला आहे त्याला डिवाइड करायचं. तुम्हाला लगेच समजणार नाही, आपण एक्झाम्पल बघूया. बघा, सपोज जर माझ्याकडे 10 बॉल्स असतील आणि मला ते माझ्या 5 फ्रेंड्समध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे, वाटायचे, बरोबर. आता 5 फ्रेंड्समध्ये वाटायचे, तर आपण एक्झाम्पल बघूया. बघा, बोर्डवरती मी 10 बॉल्स ड्रॉ केलेत. आता हे माझे 5 फ्रेंड्स आहेत, ए बी सी डी आणि ई. हे माझे 5 फ्रेंड्स आहेत. आता मी काय करणार, बॉल देताना आपण नेहमी काय करतो, चॉकलेट वगैरे वाटताना काय करतो, मुलांना सेम देतो ना, बरोबर. आता माझ्याकडे 4 चॉकलेट्स असतील आणि मला 2 मुलांमध्ये वाटायचे असतील, तर मी काय करणार, 2 याला देणार आणि 2 दुसऱ्या मुलाला देणार, बरोबर. सेम इक्वल अमाऊंटमध्ये मी त्या दोघांना ते वाटून टाकणार. तसंच आपल्याला इथे करायचंय. बघा, आता सपोज जर मी हा बॉल इथे माझ्या फर्स्ट फ्रेंडला दिला, तर सेकंड बॉल सेकंड फ्रेंडला, थर्ड फ्रेंडला, पुढे फोर्थ बॉल फोर्थ फ्रेंडला आणि फिफ्थ बॉल फिफ्थ फ्रेंडला, बरोबर. आता 5 बॉल्स माझे वाटून झालेले आहेत. आता माझ्याकडे अजून शिल्लक आहेत, तर मी काय करते, पुन्हा एक द्यायला सुरुवात करते. सो हा मी इथे देते, हा ह्याला, हा इथे आणि हा इथे. झाले, सगळे बॉल्स वाटून झाले. आता माझे हे 5 फ्रेंड्स आहेत, बरोबर. किती आहेत? 5 फ्रेंड्स आहेत. मी नंबर इथे लिहिते आणि बॉल्स डिस्ट्रीब्यूट केले. बॉल डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर प्रत्येकाला किती बॉल्स आले? सो माझ्या या फ्रेंडकडे किती बॉल आहेत? बघा, 1 2 इथे 2 इथे पण 2 आणि इथे पण 2. अरे सेमच, इक्वल अमाऊंट मध्ये बॉल्स डिस्ट्रीब्यूट झाले. काही शिल्लक राहिले का? नाही, बरोबर. आता किती होते ते? 10 बॉल्स होते. आता डिव्हिजन आपल्याला कसं लिहायचं, किंवा डिव्हिजन काय असतं? डिव्हिजनसाठी आपण असं साइन यूज करतो. आता लिहायचं कसं बघा. आता 10 बॉल्स होते ना, 10 बॉल्स होते आणि मला किती जणांमध्ये वाटायचे होते ते? 5. आणि डिव्हिजन म्हणजे डिवाइड करायचे होते. सो डिव्हिजनचं साइन मी यूज केलं आणि 5 जणांमध्ये जर 10 बॉल्स डिवाइड केले, तर एकाला किती बॉल्स आले माझ्याकडे? 2. समजते कसं लिहिलं? आपण बघणार आहोत प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह करायचे, पण फक्त एक्झाम्पलनी समजलं का तुम्हाला, की जर आपल्याला एखादी वस्तू दिलेली असेल त्याला आपल्याला सेम इक्वल अमाऊंटमध्ये डिस्ट्रीब्यूट करायची असेल, तर ती आपण अशी करतो किंवा अशी शेअर करतो, बरोबर. आणि लिहिताना डिव्हिजनचं प्रॉब्लेम असं लिहितात, 10 डिवाइड बाय 5 इज इक्वल टू 2. पण आता हे मी कसं लिहिलं हे तुम्हाला समजलं. 10 नंबर्स कशासाठी? बॉल्ससाठी. 5 नंबर कशासाठी? की मला हे बॉल्स त्यांच्यामध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे आणि प्रत्येकाला डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर प्रत्येकाकडे किती बॉल्स आले ते आन्सर आहे 2, बरोबर. डिव्हिजन म्हणजे असतं नंबरचं रिपीटेड सबस्ट्रॅक्शन. जसं मल्टिप्लिकेशन आपण पाहिलं, तिथे नंबरचं रिपीटेड ॲडिशन असतं, तसं इथे असतं रिपीटेड सबस्ट्रॅक्शन. आता बघा, रिपीटेड सबस्ट्रॅक्शन आपण कशी करतो. 10 बॉल्स आहेत आपल्याकडे, 10 मधून मी 2 मायनस केले. माझ्या एका फ्रेंडला मला 2 बॉल द्यायचे होते, सो मी 2 मायनस केले, तर माझ्याकडे आले 8. मग आता पुन्हा 8 मधून माझ्या दुसऱ्या फ्रेंडला मी 2 बॉल्स दिले, माझ्याकडे आले 6. आता राहिलेल्या 6 बॉलमधून मी अजून 2 तिसऱ्या फ्रेंडला दिले, माझ्याकडे आले 4. आणि आता अजून 2 बॉल्स जर मी माझ्या फ्रेंडला दिले, अजून 4th फ्रेंडला. बघा, आता हा फर्स्ट फ्रेंड आहे माझा, मग हा सेकंड, थर्ड, आता 4th. आता 4 नंबर मी इथे लिहून घेते, पुढे लिहायला जागा नाही म्हणून. आता 4 मधून माझ्या 4 नंबरच्या फ्रेंडला मला अजून 2 बॉल्स द्यायचे, तर माझ्याकडे राहिले 2. हे तुम्ही सबस्ट्रॅक्शन बघा, मी रिपीटेड सबस्ट्रॅक्शन करते आणि हे आन्सर्स आहेत आणि आन्सर्समधून पुन्हा सबस्ट्रॅक्शन करते. सो हे सबस्ट्रॅक्शन तुम्ही नीट लक्षात घ्या. आता माझ्याकडे 2 बॉल्स राहिले आणि माझा फ्रेंड किती राहिला? 4 नंबरचा फ्रेंड झाला माझ्याकडे आता 5th नंबरचा फ्रेंड राहिला. सो माझ्याकडे 2 बॉल्स राहिलेले आहेत. सो 2 ते बॉल्स जर मी माझ्या फ्रेंडला दिले, हे पण 2 बॉल्स जर दिले माझ्या फ्रेंडला, तर माझ्याकडे 0 बॉल्स राहिले. समजलं? हे आहे रिपीटेड सबस्ट्रॅक्शन. रिपीटेड सबस्ट्रॅक्शनचा अर्थ समजला. पण रिपीटेड सबस्ट्रॅक्शन, जसं रिपीटेड ॲडिशन लेंदी प्रोसेस होते, तसंच रिपीटेड सबस्ट्रॅक्शन पण लेंदी प्रोसेस होते. सो बेटर वे
आपण डिव्हिजन करू शकतो. आता आपण डिव्हिजन पूर्ण शिकण्याआधी आपण काय करू, डिव्हिजन नंबर लाईन वरती कसं करतात ते समजून घेऊ. ओके, पुढे बघूया. बघा डिव्हिजन नंबर लाईन वरती कसं करतात. आधी आपण क्वेश्चन वाचूया. डिवाइड बाय सबट्रॅक्टिंग रिपीटेडली ऑन द नंबर लाईन. आता तुम्हाला काय सांगितलंय, डिवाइड कसं करायचंय आपल्याला, सबट्रॅक्ट करायचंय, रिपीटेडली सबट्रॅक्ट करायचंय आपल्याला ऑन नंबर लाईन. आता 16 डिवाइड बाय 4 असं दिलेलं आहे आपल्याकडे. तर आपल्याला काय करायचं, आता नंबर लाईन वरती आधी 16 शोधायचं. कुठे आहे, इथे सापडला. 16 सापडल्यानंतर आपल्याला काय करायचंय, ज्या वेळेस आपण नंबर लाईन वरती आता डिव्हिजन करतोय किंवा रिपीटेड सबट्रॅक्शन करतोय, तर आपल्याला बॅकवर्ड काउंटिंग करायचंय, म्हणजे मागच्या बाजूला यायचंय. बरोबर. तर आपण काय करतो, नंबर लाईन वरती उडी मारतो, जम्प करतो. सो आता काय करायचं आपल्याला, 16 पासून किती घरं मागे यायचे आपल्याला, 4. सो आपण काय करायचं, 16 नंबर सोडायचा, त्याच्या पुढे 4 काउंट करणार आहोत. 1 2 3 4. सो मी फर्स्ट जम्प इथे केली. त्याच्यानंतर हा नंबर सोडायचा पुढे, 1 2 3 4. 8 वरती जम्प आली. पुढे हा नंबर सोडायचा, पुढे 1 2 3 4. आणि पुढे हा नंबर सोडून टाकायचा आणि 1 2 3 4. आलो आपण 0 पर्यंत. आता हे मी किती जम्प केले ते काउंट करूया आपण. 1 2 3 आणि 4. आले आन्सर. सो दिस इज द आन्सर. सो 16 डिवाइड बाय 4 इज इक्वल टू 4. आन्सर आहे 4. समजली नंबर लाईन. अजून 2-3 प्रॉब्लेम्स घेते म्हणजे तुम्हाला समजतील. बघा नेक्स्ट प्रॉब्लेम. 12 डिवाइड बाय 2. काय करायचं, सगळ्यात आधी 12 नंबर शोधायचा आपल्याला नंबर लाईनवर. कुठे आहे, इथे आहे. आणि आता काय करायचं आपल्याला, बॅकवर्ड रिपीटेडली सबट्रॅक्ट करायचं त्याला. तर किती यायचं आपल्याला, 2 2 नी जम्प करायचं आपल्याला. सो हा नंबर सोडला, 1 2. सो फर्स्ट जम्प. हा नंबर सोडला, 1 आणि 2. सो सेकंड जम्प. पुढे 8 नंबर सोडायचा आपल्याला, पुढे काउंट करायचा 1 2. सो 6 वरती आले मी. हा नंबर लिव्ह करायचा, 1 2. 4 वरती आले मी. हा नंबर लिव्ह करायचा का सांगते तुम्हाला, कारण मुलं काउंट करताना चुकतात. मग त्यांच्या काय लक्षात राहिलं पाहिजे की आपल्याला कुठून काउंट करायचं आहे, म्हणून मी सांगते की तो नंबर लिव्ह करायचा आणि मग पुढे काउंट करायचं. कसं काउंट करायचं हे लहान मुलांना समजत नाही, म्हणून सांगते. सो चला 4 नंबर सोडायचा, पुढे 1 आणि 2 काउंट केलं मी. 2 नंबर लिव्ह केला, पुढे 0 पर्यंत काउंट केलं. आला 0 पर्यंत पोचलो आपण. सो आता जम्प केलेलं काउंट करूया आपण. 1 2 3 4 5 6. सो आन्सर इज 6. 12 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू 6. समजते. सोपं आहे. फक्त ज्या काही ट्रिक्स सांगते मी किंवा जे काही वे सांगते मी तेच फॉलो करा. थर्ड प्रॉब्लेम काय दिला, 14 डिवाइड बाय 7. 14 दिला नंबर. काय करायचं आपल्याला, नंबर लाईन वरती आधी काय करायचं, 14 नंबर शोधायचा. कुठे आहे माझा 14 नंबर, सापडला बाई एकदाचा. आता 14 नंबर पासून आपल्याला काय करायचंय, 7 नी जम्प मारायचे. सो 14 नंबर सोडला, पुढे 1 2 3 4 5 6 7. सो 7 वरती फर्स्ट जम्प आली माझी. आता काय करणार आपण, 7 नंबर सोडून देणार, पुढे काउंट करतोय 1 2 3 4 5 6 7. आलं. सो किती जम्प मी केल्या इथे, 1 आणि 2. सो माझ्याकडे आन्सर आहे 2. 14 डिवाइड बाय 7 इज इक्वल टू 2. समजते, इझी. बघा पुढे 4 नंबरचा प्रॉब्लेम. 18 डिवाइड बाय 6. 18 डिवाइड बाय 6. सो आपण 18 नंबर पासून काय करणार आहे, जम्प मारणार आहे. बरोबर. सो 18 नंबर पासून किती करायचं आहे आपल्याला, किती नंबरनी जम्प करायचं आपल्याला, 6 नंबरनी. सो काउंट करा, 1 2 3 4 5 6. सो 12. आता 12 नंबर लिव्ह करायचा, पुढे 1 2 3 4 5 6. सो 6 वर आली जम्प. 6 नंबर लिव्ह करायचा, पुढे काउंट करायचा 1 2 3 4 5 6. आलो आपण 0 पर्यंत. सो मी किती जम्प केल्या, 1 2 आणि 3. सो आन्सर इज 3. समजते. पुढे बघूया 5th नंबरचा प्रॉब्लेम. 15 डिवाइड बाय 3. काय करणार, फर्स्ट 15 नंबर शोधायचा. शोधला. दिस इज माय 15 नंबर. 15 नंबर शोधला. 15 नंबर पासून आपल्याला 3 3 नी काउंट करत रिपीटेड सबट्रॅक्शन करायचं आहे. सो बॅकवर्ड यायचं आहे आपल्याला. बघूया. हा नंबर सोडल्यानंतर 1 2 3. सो 12. हा नंबर लिव्ह करायचा, 1 2 3. हा नंबर लिव्ह करायचा, 1 2 3. हा नंबर लिव्ह करायचा, 1 2 3. हा नंबर लिव्ह करायचा, 1 2 3.
सो हाऊ जम्प किती केले काउंट करा. 1 2 3 4 5. सो आन्सर इज 5. 15 डिवाइड बाय 3 इज इक्वल टू 5. समजलं. नंबर लाईनवरती डिव्हिजन करणं अगदी सोपं आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.